हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 44 सोडवून पाहणार आहोत। त्याचे फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याचे आन्सर्स जवळजवळ मी इथे लिहिलेलेच आहेत, फक्त तुम्हाला ते आन्सर्स कसे येतात ते समजावून सांगणार आहे मी। पहा, द टाइम क्वेश्चन वाचूया पहिल्यांदा। द टाइम बिलो इज गिवन बाय द 12 hour क्लॉक, म्हणजे जे 12 ताशी घड्याळ असतं तुमच्या आमच्या घराच्या भिंतीवर अडकवलेलं आहे की नाही, काटे असतात 1 पासून 12 पर्यंत त्याच्यामध्ये अंक असतात, ते 12 hour क्लॉक असतं, ते 12 ताशी घड्याळ असतं। आणि ह्या 12 ताशी घड्याळातला टाइम आपल्याला दिलेला आहे, तो आपल्याला कशामध्ये लिहायचा आहे, 24 hour क्लॉक जे आहे की जे तुम्हाला एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळेल, अशा घड्याळामधला टाइम आपल्याला लिहायचा आहे। ओके, तर आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये पहा काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, 30 minutes past in the morning, म्हणजे सकाळी 10:30 झालेले आहेत। मग ते 24 hour क्लॉक मध्ये कसं दिसेल तुम्हाला, तर 24 hour क्लॉक मध्ये तुम्हाला दिसेल 10:30। फक्त टाइम कुठला चेंज होतो, आफ्टरनून, म्हणजे दुपारी 12 नंतरची जी वेळ आहे त्या ठिकाणचे फक्त आपण काय करायचे, 12च्या पुढे अंक मोजायचे। म्हणजे इकडे जर 1 o'clock झाला असेल कुठे 12 hour क्लॉक मध्ये, तर तो त्याच्यामध्ये 12 ऍड करायचे आणि 24 hour जे घड्याळ आहे 24 hour क्लॉक त्याच्यामध्ये तो 13 म्हणजे 13 वाजलेले असतील। आता हे कसं होणार, मॉर्निंगचा जो टाइम आहे तर तोच राहणार आहे 24 hour क्लॉक मध्ये, म्हणजे 30 minutes past in the morning, म्हणजे सकाळी 10:30 झालेले आहेत, तर ते 10:30 असं दिसणार आहे 24 hour क्लॉक मध्ये। सेकंड क्वेश्चन पहा, 10 minutes past 8 in the morning, म्हणजे सकाळी 8:10 झालेले आहेत, मग ते कसं दिसणार आहे, 8:10 असं दिसणार आहे 24 hour क्लॉक मध्ये। आता पुढे 20 minutes past 1 in the afternoon, आता आफ्टरनून म्हणजे दुपारनंतरची वेळ आहे, दुपारी 12 वाजून गेलेले आहेत। मग हे जे आकडे आहेत ते थोडे बदलतात, त्यानंतर 1 in the afternoon म्हटले, बरोबर की नाही, मग 1 मध्ये 12 ऍड करायचं, किती होतात 13। मग 13 किती मिनिट झालेले आहेत, 20 मिनिट तर तसेच राहणार आहेत, फक्त आवर्स बदलणार आहेत, म्हणजे 13:20। पुढे आहे 40 minutes past 5 in the evening, इव्हिनिंगचे 5 आहेत, मग 5 मध्ये 12 ऍड करायचे, 5 + 12 किती होतात 17, मग 17 मिनिट तर तसेच राहणार आहेत, 17:40। अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। आता पुढे पाहूया, मॅच द फॉलोइंग। इकडे आहे 12 hour क्लॉक आणि इकडे आहे 24 hour क्लॉक। इकडे म्हटले 9:10 AM, बरोबर, मग त्याची हे इकडचे जे आकडे आहेत ते 12 hour क्लॉक मधले आहेत, मग सकाळचे 9:10 झालेले आहेत, तर ते 24 hour क्लॉक मध्ये कसं दिसणार आहे, 9:10, म्हणजे त्याची जोडी इथं लागणार आहे, बरोबर। आता दुसरा क्वेश्चन, 2:10 PM, बरोबर की नाही, 2:10, मग 2 मध्ये 12 मिळवल्यावर किती होतात 14, मग 14:10 कुठे आहे, पहा इथे आहे, म्हणून ह्याची जोडी इथे लागणार। पुढे 5:25 PM, या ठिकाणी 5 आहे, मग 5 मध्ये 12 मिळवल्यावर किती होतात 17, मग 17:25 कुठे आहे, पहा या ठिकाणी आहे, म्हणून याची जोडी इथं लागणार। पुढे 11:10 PM, 11 मध्ये 12 ऍड केलं की किती येतात 23 येतात, म्हणून किती येणार या ठिकाणी 23:10। पुढे 7:25 AM, बरोबर, मग ही तर वेळ बदलत नाही, मग 7:25 ची जोडी कुठे असणार आहे, 7:25 ला। अशा पद्धतीने मित्रांनो या पेयर्स तुम्ही सोडवायच्या आहेत आणि हा प्रॉब्लेम सेट अशा पद्धतीने सोडवायचा आहे। थँक्यू।